आज आपण परीक्षेसाठी टॉप 40 OWS वन वर्ड सबस्टिट्यूशनच्या प्रश्नांची प्रॅक्टिस करून घेणार आहोत. हायकोर्ट परीक्षेसाठी 2 प्रश्न येतात आणि म्हणून चला सुरुवात करूया. पहिल्या प्रश्नाला अनेबल टू स्पीक डिस्टिंक्टली ऑर एक्सप्रेस वनसेल्फ क्लिअरली. एक असा व्यक्ती की जो स्वतः क्लिअरली बोलू शकत नाही, त्याला जे म्हणायचं आहे ते डिस्टिंक्टली किंवा क्लिअरली एक्सप्रेस करू शकत नाही, त्याला काय म्हटलं जातं? पहिला शब्द आहे इनेन. इनेन म्हणजे क्लूलेस किंवा ज्याला आपण मूर्ख असं म्हणतो. म्हणून इनेन हे आपलं उत्तर या ठिकाणी होणार नाही, कारण इनेन म्हणजे मूर्ख आणि याचा बोलण्याची संबंध येणार नाही. त्यानंतर इनॅप्ट. इनॅप्ट म्हणजे काय? अपात्र. जो व्यक्ती डिस्क्वालिफाईड आहे किंवा अनसुटेबल आहे, त्याला आपण काय म्हणतो? अपात्र असं म्हणतो, इनॅप्ट असं म्हणतो. म्हणजे ऑप्शन 2 पण आपलं उत्तर या ठिकाणी होणार नाही. इनार्क म्हणजे काय? झाडांच्या 2 फांद्यांना एकत्र करून एक रोप तयार केलं जातं, त्याला आपण इनार्क म्हणतो. सो हे पण आपलं उत्तर होणार नाही. इनआर्टिक्युलेट म्हणजे एक असा व्यक्ती ज्याला क्लिअरली बोलता येत नाही, त्याला जे काही बोलायचं आहे ते क्लिअरली एक्सप्रेस करू शकत नाही किंवा डिस्टिंक्टली बोलू शकत नाही. आणि म्हणून ऑप्शन क्रमांक डी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. एक असा व्यक्ती ज्याला क्लिअरली बोलता येत नाही. पुढचा प्रश्न बघा. अ स्मॉल ऑर्गनाइज्ड डिसेंटिंग ग्रुप विदिन अ लार्जर वन. बघा यांनी काय म्हटलेलं आहे? अ स्मॉल ऑर्गनाइज्ड ग्रुप, एक छोटासा ऑर्गनाइज असलेला ग्रुप. डिसेंटिंग. डिसेंटिंग म्हणजे काय? तो असहमत आहे. असहमत असलेला ग्रुप विदिन अ लार्जर वन. विदिन अ लार्जर वन म्हणजे काय? की एक लार्ज ग्रुप आहे. हा काय आहे? एक लार्ज ग्रुप आहे. या लार्ज ग्रुपमधून एक छोटासा ग्रुप जो आहे, एक छोटासा ग्रुप जो आहे तो असहमत असल्यामुळे बाहेर निघाला. असहमत असल्यामुळे बाहेर निघाला म्हणजे ही काय झाली? ही गटबाजी झाली. म्हणजे हा एक तयार झाला गट. तर या गटाला काय म्हटलं जातं असं त्यांनी विचारलेलं आहे. बघा बँड तर सगळ्यांना माहिती आहे, बँड म्हणजे समूह. परंतु बँड समूह कसा असतो? सगळ्यांमध्ये त्यांच्यामध्ये संमती असते, तेव्हाच तर तो बँड तयार होतो. त्यानंतर सेट म्हणजे काय? सेट म्हणजे सुद्धा समूह, ज्यामध्ये एक संख्येमध्ये, एक प्रॉपर संख्येमध्ये वस्तू असतात किंवा एकसारख्या वस्तू असतात किंवा त्याचा उपयोग एकाच कामासाठी होत असतो. फॅक्शन म्हणू शकतो. फॅक्शन कशाला म्हटलं जातं? की लार्ज ग्रुप असेल, मोठा ग्रुप असेल, त्या मोठ्या ग्रुपमधून जर एक गट बाहेर पडत असेल तर त्याला फॅक्शन असं म्हटलं जातं. तुम्ही बऱ्याचदा राजकारणामध्ये गटबाजी हा शब्द ऐकलेला असेल, तर फॅक्शनिझम म्हणजे गटबाजी आणि तो जो गट तयार होतो, बऱ्याच पक्षांमध्ये वेगवेगळे छोटे-छोटे गट असतात. तर त्यांना फॅक्शन असं आपण म्हणत असतो. म्हणजे ऑप्शन सी आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. आणि क्लस्टर म्हणजे काय? घोळका. घोळका म्हणजे सुद्धा ग्रुप, परंतु हे आपलं उत्तर होणार नाही. कारण यांनी क्लिअरली म्हटलेलं आहे की मोठ्या ग्रुपमधनं लार्जर ग्रुपमधनं एक छोटासा गट जो आहे किंवा एक छोटासा ग्रुप जो आहे तो बाहेर पडतो असहमती असल्यामुळे. त्याला काय म्हटलं जातं? त्याला फॅक्शन असं म्हटलं जातं मित्रांनो. तो अशा प्रकारचे 40 वन वर्ड सबस्टिट्यूशन तुम्हाला पुढे भेटणार आहे. त्यामुळे हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचा आहे. क्वालिटी टाईम तुम्ही या ठिकाणी एक्सपिरियन्स करणार आणि क्वालिटी कंटेंट पण तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. बघा पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे गीता इज डाऊटफुल. गीता संशयिक आहे, सामशक आहे. अबाउट गेटिंग हायर्ड. किती हायर्ड, तिला हायर केलं जाईल की नाही याबद्दल ती कशी आहे? डाऊटफुल आहे, संशयास्पद आहे. ॲज शी इज इनएक्सपिरियन्स ॲट धिस जॉब. आणि इनएक्सपिरियन्स या शब्दाला अंडरलाईन केलेला आहे. इनएक्सपिरियन्स म्हणजे काय? ज्याला कुठल्याही प्रकारचा अनुभव नाही, जो अननुभवी आहे किंवा ज्याला कोणत्याही प्रकारचा एक्सपिरियन्स नाही. मग बघा प्रोफेशनल. प्रोफेशनल आपण कुणाला म्हणतो? प्रोफेशनल म्हणजे जो व्यक्ती व्यावसायिक असेल. जो व्यक्ती व्यावसायिक असेल त्याला आपण काय म्हणतो? प्रोफेशनल असं म्हणतो. नंतर एक्सपर्ट म्हणजे काय? जो व्यक्ती तज्ञ असेल त्याला आपण एक्सपर्ट म्हणतो. एस म्हणजे कोण? जो व्यक्ती कुशल असेल त्याला आपण एस म्हणतो. म्हणजे प्रोफेशनल, एक्सपर्ट आणि एस हे तर प्रॉपरली यांना त्या कामाचा एक्सपिरियन्स असतो किंवा त्यांच्याकडे ते नॉलेज असतं. परंतु नोवाईस म्हणजे कोण? जो व्यक्ती नवीन आहे, जो व्यक्ती नवशिक्या आहे. जो व्यक्ती कसा आहे? नवशिक्या आहे किंवा नवीन व्यक्ती आहे. म्हणजे जो व्यक्ती कसा आहे? इनएक्सपिरियन्स्ड आहे. सो ऑप्शन डी आपलं फायनल आन्सर होईल. मागच्या वर्षी हायकोर्टची जी परीक्षा झाली होती त्यामध्ये नोवाईस हा शब्द आपल्याला सिनॉनिम म्हणून विचारलेला होता. पुढचा प्रश्न बघा. रवी गॉट द जॉब इझिली बिकॉज. रवीला इझिली जॉब मिळाला, इझिली नोकरी मिळाली बिकॉज कारण ही स्पीक्स मेनी लँग्वेजेस, कारण तो खूप साऱ्या भाषा बोलतो. जो व्यक्ती खूप साऱ्या भाषा बोलतो त्याला काय म्हटलं जातं? पहिला शब्द आहे पॉलीग्लॉट. आणि पॉलीग्लॉट, पॉली म्हणजे भरपूर आणि ग्लॉट म्हणजे गळा. त्याच्या गळ्यातून अनेक भाषा येतात, त्याला आपण काय म्हणतो? बहुभाषिक. आणि बहुभाषिक म्हणजे काय? पॉलीग्लॉट. सो या ठिकाणी हा काय होईल? बहुभाषिक. हा काय होईल मित्रांनो? बहुभाषिक होईल. आणि म्हणून हेच आपलं फायनल आन्सर होईल. पॉलिनॉमियल. आपण जेव्हा जेव्हा गणित शिकतो त्यावेळेस आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची पद येतात. बहुपद, द्विपद, एकपद असे येतात. तर याला नॉर्म आणि पॉली असं एकत्र करून पॉलिनॉमियल म्हणजे आपण त्याला म्हणतो बहुपदी. सो हे पण आपलं उत्तर या ठिकाणी होणार नाही. याला आपण काय म्हणतो? बहुपदी. याला आपण काय म्हणतो? बहुपदी. पॉलिसेंट्रिक. सेंटर म्हणजे काय? केंद्र. आणि पॉली म्हणजे काय? अनेक. असं काही की ज्याला अनेक केंद्र असतील त्याला आपण पॉलिसेंट्रिक म्हणतो. म्हणजे ऑप्शन सी पण आपलं उत्तर या ठिकाणी होणार नाही. त्यानंतर बघा पॉलिसिलेबिक. एक अक्षर असतं बघा, एक शब्द असतो. तर जसं रवी असेल, गॉट असेल तर याच्यामध्ये एक सिलेबल आहे. सो आपण जर पाहिलं गॉटमध्ये एक सिलेबल आहे. सो सिलेबल म्हणजे काय? तर अक्षर. म्हणजे एका अक्षराचे किती तुकडे आपण व्यवस्थित करू शकतो. पॉली म्हणजे काय? भरपूर. एका अक्षराचे अनेक तुकडे होणे पॉलिसिलेबिक म्हटलं तर ऑप्शन डी तर होणार नाही. ऑप्शन ए आपलं फायनल आन्सर या ठिकाणी होईल. पॉलीग्लॉट म्हणजे काय? असा व्यक्ती ज्याला अनेक भाषा बोलता येतात. पुढचा प्रश्न बघा. ही इज अन एक्सेसिव्हली एन्थुसियास्टिक अँड स्ट्रिक्ट फॉलोवर ऑफ जुडायझम. एक असा व्यक्ती की जो एन्थुसियास्टिक आहे, उत्साही तर आहे, परंतु स्ट्रिक्ट फॉलोवर आहे, ज्याला आपण कट्टर असं देखील म्हणू शकतो. सो बघा जनेश्री. जनेश्री म्हणजे कोण? एक भक्त असेल.
एखादा व्यक्ती असेल, एखाद्या देवाचा भक्त असेल, तर त्याला आपण जनश्री म्हणू शकतो. सो हे आपलं उत्तर होणार नाही. नंतर पुढचा शब्द आहे झायनिस्ट. झायनिस्ट म्हणजे काय? एखादा व्यक्ती एखाद्या धर्माचा जर भक्त असेल, तर त्याला आपण झायनिस्ट असं म्हणतो, स्पेशली ज्यूइश धर्मामध्ये. त्यानंतर झेलट. झेलट म्हणजे कोण? एक असा व्यक्ती जो उत्साही आहे आणि एखाद्या धर्माचं पालन करतो. म्हणून ऑप्शन सी आपलं करेक्ट आन्सर होईल. आणि हेलर म्हणजे कोण? जो उपचार करणारा आहे, जो उपचारक आहे तो. म्हणून ऑप्शन डी आपलं फायनल आन्सर होणार नाही. ऑप्शन सी आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. आणि बघा या ठिकाणी एन्थुसियाझम, एन्थुसियास्टिक उत्साह, उत्साही संबंधित आहे. आणि बघा इथे झील हा शब्द आहे आणि झील या शब्दाचा अर्थ होतो काय? उत्साह किंवा एन्थुसियाझम. म्हणजे जो व्यक्ती उत्साहाने भरलेला आहे, तो झेलट या ठिकाणी येणार. ऑप्शन सी आपलं फायनल आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा. द स्टडी ऑफ पॉप्युलेशन अँड इट्स डायनॅमिक्स. लोकसंख्येचा जो अभ्यास केला जातो त्याला काय म्हटलं जातं? किंवा लोकसंख्येचे जे वेगवेगळे डायनॅमिक्स आहेत किंवा डायरेक्शन्स आहेत किंवा पर्स्पेक्टिव्ह आहेत, त्याचा जो अभ्यास केला जातो त्याला नेमकं काय म्हटलं जातं? पहिला शब्द आहे डेमोक्रेसी. डेमोक्रेसी म्हणजे काय? लोकतंत्र किंवा लोकशाही. हे आपलं उत्तर होईल का? नाही. हे तर शासनतंत्राचा एक भाग आहे. त्यानंतर बघा डेमोग्राफी. डेमो म्हणजे काय? लोक किंवा पीपल. आणि ग्राफी म्हणजे काय? त्याबद्दलचा अभ्यास ज्या ठिकाणी केला जातो किंवा ती शाखा जी असते त्याला आपण ग्राफी असं म्हणतो. सो या ठिकाणी बघा डेमो डेमो म्हणजे काय? पॉप्युलेशन किंवा पीपल. आणि ग्राफी म्हणजे काय? की त्याच्याबद्दलचं सगळं काही जे लिहिलेलं आहे ते. सो डेमोग्राफी ही या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. त्यानंतर बघा डिस. डिस म्हणजे काय? मॅलफंक्शन. आणि त्यानंतर डिस म्हणजे काय? डिस म्हणजे मॅलफंक्शन आणि या ठिकाणी ग्राफिया लिहिलेलं आहे. ग्राफिया म्हणजे काय? काहीतरी लिखावट किंवा काहीतरी लिहिलेलं. सो जे काही लिहिलेलं आहे त्यामध्ये जे काही मिस्टेक्स आहेत किंवा त्यामध्ये ज्या काही समस्या येतात त्याला आपण डिस्ग्राफिया असं म्हणत असतो. सो हे आपलं उत्तर होणार नाही. आणि डर्म म्हणजे काय? तर डर्म म्हणजे स्किन किंवा त्वचा ज्याला आपण म्हणतो. आणि लॉजी पुढे आहे म्हणजे हे शाखा किंवा सायन्स म्हणू शकतो. सो त्वचा रोगतज्ञ, त्वचा रोगशास्त्र किंवा त्वचाशास्त्र जे आहे ते या ठिकाणी होईल. म्हणून ऑप्शन बी जे आहे डेमोग्राफी आपलं करेक्ट आन्सर होईल, कारण पॉप्युलेशनच्या स्टडीबद्दल आपल्याला विचारलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा. ह्युमन बीइंग्स आर युजुअली वन्स हू आर नॅचरली एबल टू ईट बोथ प्लांट्स अँड फ्लेश. बघा ह्युमन बीइंग्स जे मानव आहेत ते आर युजुअली, ते जनरली काय करतात? युजुअली काय करतात? असे असतात हू आर नॅचरली, की जे निसर्गतः काय करतात? एबल टू ईट बोथ, ते दोघंही ईट करू शकतात. प्लांट्सला पण ईट करतात आणि फ्लेश मांस पण खात असतात. म्हणजे शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारचे ह्युमन बीइंग्स जे आहेत ते असतात. तर त्या दोन्ही प्रकारच्या ह्युमन बीइंग्सला, दोन्ही म्हणजे फ्लेश मांस खाणारे आणि त्यासोबत शाकाहारी असणारे अशा व्यक्तींना काय म्हटलं जातं? कॅनिबल. कॅनिबल म्हणजे मानवभक्षी. कॅनिबल म्हणजे काय? मानवभक्षी. हे काय करतात? मानवाला मारतात आणि त्याचं भक्षण करतात. सो कॅनिबल्स, तर हे आपलं उत्तर होणार नाही. त्यानंतर बघा हर्बीवोरस. हर्बी. हर्बी म्हणजे काय? या ठिकाणी गवत म्हणू शकतो. आणि वोरस म्हणजे काय? खाणारे. गवत खाणारे. गवत खाणारे म्हणजे कोण? जे शाकाहारी असतील ते. गवत खाणारे कोण? जे शाकाहारी असतील ते. त्याला आपण व्हेजिटेरियन असं म्हणतो. सो हे आपलं उत्तर या ठिकाणी होणार नाही. त्यानंतर बघा कार्निवोरस. कार्निवोरस जर तुम्ही पाहिलं तर कार्न म्हणजे फ्लेश मांस आणि वोरस म्हणजे खाणारे. जे फक्त आणि फक्त मांस खातात, फ्लेश खातात, त्यांना काय म्हटलं जातं? कार्निवोरस. यांना आपण मांसभक्षी असं म्हणू शकतो. यांना आपण काय म्हणू शकतो? मांसभक्षी असं म्हणू शकतो. ओमनी म्हणजे काय? सर्व. आणि वोरस म्हणजे काय? खाणारे. जे सर्व खातात त्यांना आपण ओमनिवोरस म्हणतो. जे फ्लेश पण खातात, प्लांट्स पण खातात, सगळं खातात, त्यांना आपण ओमनिवोरस म्हणणार. म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं फायनल आन्सर या ठिकाणी होईल. कारण त्यांनी असं विचारलंय की असे ह्युमन बीइंग्स की जे प्लांट आणि फ्लेश दोन्ही खातात त्यांना काय म्हटलं जातं? त्यांना ओमनिव्होरस असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न बघा. वन हू इज वेल वर्स्ड इन द नॉलेज ऑफ प्लांट्स. एक असा व्यक्ती, एक असा व्यक्ती हू इज, की जो आहे वेल वर्स्ड म्हणजे तो अतिशय ज्ञानी आहे, विद्वान आहे, इन द फील्ड ऑफ किंवा इन द नॉलेज ऑफ प्लांट्स. प्लांट्सच्या नॉलेजबद्दल, प्लांट्सची जी काही इन्फॉर्मेशन आहे त्याबद्दल त्याला प्रचंड नॉलेज आहे, अशा व्यक्तीला काय म्हटलं जातं? फ्लोरिस्ट. फ्लोरिस्ट म्हणजे काय? जो फुल विक्रेता आहे त्याला फ्लोरिस्ट असं म्हटलं जातं. फुल विक्रेता. जो व्यक्ती फुल विकण्याचं काम करतो त्याला आपण फ्लोरिस्ट असं म्हणतो. हे आपलं उत्तर होणार नाही. गार्डनर म्हणजे कोण? जो बागकाम करतो त्याला आपण गार्डनर असं म्हणतो. त्याला स्किल असतं गार्डनिंगचं. सो ऑप्शन बी पण आपलं उत्तर होणार नाही. पुढे बघा व्हेजिटेरियन. व्हेजिटेरियन म्हणजे शाकाहारी. सगळ्यांना माहिती आहे की जो शाकाहार सेवन करतो. ऑप्शन सी जे आहे ते आपलं फायनल आन्सर होणार नाही. बॉटनिस्ट. बोटॅन म्हणजे काय म्हणतात? वनस्पती. आणि आयएसटी म्हणजे काय? एक असा व्यक्ती जो त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन घेतो. सो बॉटॅनिस्ट जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. ऑप्शन डी फायनल आन्सर होईल. पुढचा प्रश्न बघा. अ शॉर्ट स्टे. थोडासा तात्पुरता मुक्काम ॲट अ प्लेस, एका ठिकाणी दॅट इज नॉट युअर ओन होम. असं असं ठिकाण किंवा असं प्लेस की जे तुमचं घर नाहीये, परंतु त्या ठिकाणी तुम्ही तात्पुरता मुक्काम, तात्पुरता हॉल्ट जो आहे तो करू शकतात. अशा जागेला काय म्हटलं जातं? पहिला शब्द आहे प्युट्रिफाय. प्युट्रिफाय म्हणजे काय? ज्याला आपण म्हणतो कुजणे किंवा कुजवणे. कुजवणे किंवा कुजणे, प्युट्रिफाय. सो हे आपलं उत्तर होईल का? नाही. सोजन. सोजन म्हणजे काय? तात्पुरता मुक्काम. सोजन म्हणजे काय? तात्पुरता मुक्काम, ज्याला आपण काय म्हणू शकतो? हॉल्ट. सो ऑप्शन बी आपलं फायनल आन्सर होईल. परप्लेक्स सगळ्यांना माहिती आहे. परप्लेक्स म्हणजे काय? गोंधळात टाकणे, बॅफल करणे, कन्फ्यूज करणे. सो हे आपलं उत्तर होईल का? नाही. आणि एपिटोम म्हणजे काय? आदर्श किंवा आदर्श उदाहरण ज्याला आपण म्हणतो. सो ऑप्शन डी पण आपलं उत्तर होणार नाही. ऑप्शन बी फायनल आन्सर या ठिकाणी आपलं होईल. पुढचा प्रश्न बघा. इटर्नल. इटर्नल म्हणजे काय? की जे शाश्वत आहे, जे चिरकाल टिकणारं आहे, जे कसं आहे? कायमचं आहे. लास्टिंग फॉर एव्हर.
कायमचं टिकणार आहे, लास्टिंग फॉर एव्हर ऑर इनडेफिनेटली असं म्हटलेलं आहे. त्याला काय म्हटलं जातं? मग बघा या ठिकाणी पहिला शब्द आहे पेरिस्टाईल. पेरिस्टाईल म्हणजे काय? जो स्तंभ मंडप असतो, म्हणजे असा मंडप असेल किंवा असा हॉल असेल, की ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्तंभ असतील, त्याला आपण पेरिस्टाईल म्हणतो. हे आपलं उत्तर होईल का? नाही. परपेच्युअल म्हणजे काय? परपेच्युअल म्हणजे कायमचा, ज्याला आपण इन्सेसेंट म्हणतो, ज्याला आपण अनएंडिंग असं म्हणतो. म्हणून ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल, की लास्टिंग फॉर एव्हर, ज्याला आपण कायम म्हणतो, ज्याला आपण परमनंट म्हणतो, ज्याला आपण इन्सेसेंट म्हणतो, ज्याला आपण परपेच्युअल म्हणतो, ज्याला आपण पेरेनियल असं म्हणत असतो. परप्लेक्स पुन्हा एकदा गोंधळात टाकणे आणि परमिसिव्ह म्हणजे जो परमिशन देणारा आहे तो. सो ऑप्शन बी या ठिकाणी आपलं फायनल आन्सर होईल. काय? परपेच्युअल म्हणजे काय? जे कायमचं आहे ते, परमनंट आहे ते. मोहित फ्रिक्वेंटली वेस्टेज हिज मनी ऑन लक्झरियस ऑब्जेक्ट सच एज कार्स अँड डिजिटल डिव्हाइसेस. मोहित नावाचा एक व्यक्ती फ्रिक्वेंटली, नेहमी वेस्ट करतो, वाया घालवतो त्याचा पैसा ऑन लक्झरियस ऑब्जेक्ट, जे वेगवेगळ्या प्रकारचे लक्झरियस ऑब्जेक्ट आहेत, जसं की कार आहे, डिजिटल डिव्हाइसेस आहेत, यावर तो आपला पैसा वेस्ट करतो, उधळतो. सो बघा एक्स्ट्राव्हॅजंट एक असा व्यक्ती आहे, की ज्याला आपण काय म्हणतो? जो व्यक्ती उधळ्या स्वभावाचा आहे, जो व्यक्ती फार पैसा खर्च करतो, ज्याला आपण लॅविश म्हणतो, ज्याला आपण प्रॉडिगल असं म्हणत असतो. बिझनेसमॅन म्हणजे कोण? जो व्यक्ती व्यापारी आहे त्याला बिझनेसमॅन म्हटलं जातं. कन्झ्युमर म्हणजे ग्राहक आणि कॅपिटलिस्ट म्हणजे भांडवलदार. सो ऑप्शन ए आपलं फायनल आन्सर या ठिकाणी होईल. सोपा प्रश्न होता. पुढचा प्रश्न बघा. अॅन आउटलुक दॅट इज इन्फ्लुएन्स्ड बाय पीपल फ्रॉम ऑल ओव्हर द वर्ल्ड. अॅन आउटलुक एक अशा प्रकारचं आउटलुक की जे इन्फ्लुएन्स केलं जातं अशा लोकांद्वारा, आणि जे लोक कुठून येतात? ऑल ओव्हर द वर्ल्ड. म्हणजे जागतिक विचारांचे जे लोक आहेत त्यांना काय म्हटलं जातं? त्यांना कॉस्मोपॉलिटन म्हटलं जातं. एपिटोम म्हणजे आदर्श म्हटलं जातं. अनरिफाईंड, जे रिफाईंड आहे ते शुद्ध आहे, आणि जे अनरिफाईंड आहे ते कसं असणार आहे? अशुद्ध असणार आहे. म्हणून ऑप्शन सी होणार नाही. कॅन्टॉनमेंट सगळ्यांना माहिती आहे, छावणी ज्याला आपण म्हणतो. कॅन्टॉनमेंट म्हणजे काय? छावणी. सो ऑप्शन डी पण आपलं उत्तर होणार नाही. ऑप्शन ए कॉस्मोपॉलिटन म्हणजे काय? जागतिक विचारांचे ज्यांना आपण म्हणत असतो. पुढे बघा. सेव्हरल लिटररी पीसेस ऑफ द ओल्ड इंग्लिश पिरियड आर रिटन बाय ऑथर्स हुज नेम्स आर नॉट नोन. असे ऑथर्स की ज्यांचे नावं माहिती नाही, ज्यांना आपण बेनाम म्हणतो, ज्यांना आपण गुमनाम असं म्हणतो, की ज्यांचं नाव आपल्याला माहिती नाही. सो पहिला शब्द आहे अनॉमलीज. अनॉमलीज म्हणजे काय? विचित्रता किंवा ऑडनेस, ज्याला आपण म्हणतो वियर्डनेस म्हणतो. सो ऑप्शन ए आपलं उत्तर होणार नाही. अनॉनिमस. अनॉनिमस, निमस म्हणजे काय किंवा निम म्हणजे काय? नाव, आणि ए एन लावलेलं आहे म्हणजे हे नेगेटिव्ह झालं, की ज्याला कुठल्याही प्रकारचं नाव नाही, जे बेनाम आहे, जे गुमनाम आहे, त्यांना आपण अनॉनिमस म्हणतो. म्हणून ऑप्शन बी जे आहे ते फायनल आन्सर या ठिकाणी होईल. त्यानंतर बघा. रिनोन. रिनोन म्हणजे काय? जो व्यक्ती फार प्रसिद्ध आहे. जो व्यक्ती कसा आहे? जो व्यक्ती कसा आहे? प्रसिद्ध आहे, त्याला आपण रिनोन म्हणतो. आणि अंडर कव्हर. अंडर कव्हर असा व्यक्ती जो कसा आहे? गुप्त आहे. आपण म्हणतो तो अंडर कव्हर झालेला आहे, म्हणजे तो लपलेला आहे, गुप्त आहे. सो ऑप्शन बी या ठिकाणी आपलं फायनल होईल. असे लोक की ज्यांचं नाव आपल्याला माहिती नाही त्यांना अनॉनिमस असं म्हटलं जातं. पुढे बघा. Samantha keeps herself occupied by helping other people willingly without expecting any payment for her service. की ही जी समंथा आहे ही इतर लोकांना मदत करते, हेल्प करते, असिस्ट करते, एड करते. विलिंगली, विदाउट, आणि स्वतःच्या इच्छेने करते, विदाउट गेटिंग एक्सपेक्टेशन. कुठल्याही प्रकारचं एक्सपेक्टेशन नाहीये की त्या लोकांनी तिला पैसा दिला पाहिजे किंवा पेमेंट केलं पाहिजे त्या हेल्पच्या बदल्यामध्ये. सो ऑपॉर्च्युनिस्ट म्हणजे कोण? संधी साधू. जे संधी साधू लोक असतात, संधी आली की संधी साधतात आणि नंतर त्यांचा साथ किंवा सोडून देतात, त्यांना अपॉर्च्युनिस्ट म्हणतात. सो ही अपॉर्च्युनिस्ट आहे का? नाही. हेल्प करते आणि त्याच्या बदल्यात कुठल्याही प्रकारचा पैसा किंवा पेमेंट पण मागत नाही. व्हॉलंटियर याला म्हटलं तर स्वयंसेवक, की हे स्वतः स्वयंसेवक असतात. हे कोणत्याही पैशांची त्या ठिकाणी मोबदला घेत नाही. स्वयंसेवक स्वतः ते काम करतात. मर्सनरी पैसे घेऊन काम करणारा व्यक्ती. एमपीएससी अनेक वेळेस हा शब्द विचारतं. आणि आयकन क्लास म्हणजे काय? जो धार्मिक भावना दुखवतो किंवा जे धार्मिक गोष्टी असेल त्याच्याबद्दल जो विरुद्ध बोलतो त्यांना आपण आयकॉनोक्लास्ट असं म्हणत असतो, किंवा मूर्तिभंजक लोकांना पण आयकॉनोक्लास्ट असं म्हटलं जातं. पुढे बघा. द स्टेट ऑफ बीइंग फुल ऑर कंप्लीट. एक अशी अवस्था ऑफ बीइंग असण्याची, फुल ऑर कंप्लीट, एक अशी अवस्था येते व्यक्तीच्या जीवनामध्ये की जेव्हा तो स्वतःला कंप्लीट समजायला लागतो, जेव्हा तो स्वतःला फुल समजायला. एखादा ऍक्टर असेल आणि त्याने सर्व प्रकारची ऍक्टिंग केलेलं असेल तर तो स्वतःला आता समजतो की मला आता सगळ्या प्रकारचे कॅरेक्टर्स जे आहेत ते त्यांची ऍक्टिंग करता येते, तर मी आता फुल आहे. आता एक जे कम्प्लीटनेस आहे ते माझ्यावर आलेली आहे. मग बघा. प्लंडर. प्लंडर म्हणजे काय? लूटमार करणे. आपण एखाद्या वेळेस कुठे बाहेर जातो तर आपल्याला रात्री प्लंडर होतं. बघा, रात्री जी लूटमार होते त्याला जनरली प्लंडर म्हटलं जातं. सो ऑप्शन ए आपलं फायनल आन्सर होणार नाही. प्लेबिसाइड म्हणजे जनमत संग्रह. प्लेबिसाइड म्हणजे काय? जनतेकडून कौल घेतला जातो, त्याला आपण प्लेबिसाइड म्हणतो. हे तर सगळ्यांना माहिती असेल. प्लेनिट्यूड. प्लेनिट्यूड म्हणजे काय? कम्प्लीटनेस, फुलनेस, की आता माझ्याकडे सगळं काही आहे, त्याला प्लेनिट्यूड म्हटलं जातं. ऑप्शन सी फायनल आन्सर होईल. आणि प्लायबिलिटी म्हणजे काय? लवचिकता, ज्याला आपण फ्लेक्झिबिलिटी असं म्हणतो. हा शब्द फार महत्त्वाचा आहे. अनेक वेळेस टीसीएस पॅटर्न झालेल्या परीक्षांमध्ये, एमपीएससी पॅटर्ननुसार परीक्षांमध्ये प्लायबिलिटी विचारलेला आहे. प्लायबिलिटी म्हणजेच काय? फ्लेक्झिबिलिटी असं लक्षात ठेवायचं. ऑप्शन डी आपलं उत्तर होणार नाही. ऑप्शन सी जे आहे ते फायनल आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा. अ रेमेडी टू काउंटर ऍक्ट द इफेक्ट ऑफ पॉइझन.
पॉइझन म्हणजे विष आणि विषाचा जो इफेक्ट आहे, तो विषाचा इफेक्ट पूर्णतः काउंटरॅक्ट करण्यासाठी, काढून टाकण्यासाठी कशाचा वापर केला जातो? कोणत्या रेमेडीचा वापर केला जातो? अँटीबॉडी होणार नाही. अँटीबॉडी तर जनरली आपला कोरोना व्हायरससाठी आपण यूज केलेला होता. अँटीडोट, अँटीडोट म्हणजे काय? की विषाचा जो काही तीव्रता असेल किंवा जे विष आहे त्याला पूर्णतः काउंटरॅक्ट करण्यासाठी रेमेडीचा वापर करण्यात येतो. त्याला आपण अँटीडोट असं म्हणतात. विषनाशक औषध. अँटिसेप्टिक म्हणजे काय? जंतुनाशक. आणि अँटिबायोटिक हे सगळ्यांना माहिती प्रतिजैविक ज्याला आपण म्हणतो. म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं फायनल आन्सर या ठिकाणी होईल. सोपं आहे. वन हू गिव्स मनी, एक असा व्यक्ती की जो पैसे देतो, ऑर हेल्प करतो टू अनदर, दुसऱ्या लोकांचा, ऑर कॉज, एखाद्या कारणासाठी किंवा दुसऱ्या व्यक्तींची तू काय करतो? मदत करतो. त्याला आपण काय म्हणतो? अनार्किस्ट. अनार्किस्ट म्हणजे काय? अराजकतावादी. अराजकतावादी म्हणजे हा कोणत्याही प्रकारचा नियम कानून मानत नाही. अराजकतावादी. हे आपलं उत्तर होईल का? नाही. ॲग्नोस्टिक. ॲग्नोस्टिक म्हणजे कोण? संशयवादी. जो व्यक्ती परमेश्वराबद्दल संशयिक आहे, संशयवादी. ऑप्शन बी जे आहे ते पण आपलं उत्तर होणार नाही. बेनिफॅक्टर. बेनिफॅक्टर म्हणजे कोण? दाता किंवा डोनर. बेनिफॅक्टर म्हणजे कोण? दाता किंवा डोनर. हा व्यक्ती काय करतोय? वन हू गिव्स मनी, जो व्यक्ती पैसे देतो, कुठल्या तरी कारणासाठी पैसे देतो, धार्मिक कार्यासाठी पैसे देत असेल किंवा एखाद्या सामाजिक कारणासाठी पैसे देत असेल किंवा इतर लोकांना पैसे देत असेल, तर त्याला काय म्हटलं तर बेनिफॅक्टर, दाता किंवा डोनर. म्हणून ऑप्शन सी फायनल आन्सर होईल. ॲमेचर म्हणजे काय? हौशी. ॲमेचर म्हणजे काय? हौशी म्हणजे हा व्यक्ती कुठलंही काम जे आहे ते हौस म्हणून करतो, पैसा मिळावा म्हणून करत नाही. सो ऑप्शन डी जे आहे ते पण फायनल आन्सर होणार नाही. पुढे बघा, द लव्ह ऑफ मॅन ऑर मॅनकाइंड. मॅनकाइंडसाठी ह्युमन बिंग हा शब्द वापरला जातो किंवा ह्युमनवर जो प्रेम करतो, ह्युमन बिंगवर जो प्रेम करतो. मग सगळ्यांना माहिती आहे फिल म्हणजे प्रेम किंवा लव, आणि ह्युमन बिंगसाठी आपण काय वापरतो? तर आपण अँथ्रॉप हा शब्द वापरतो. मग बघा या ठिकाणी फिल म्हणजे लव आणि लॉजी म्हणजे भाषा. भाषेवर भाषाशास्त्र जे असेल त्याला आपण काय म्हणतो? फिलॉलॉजी म्हणतो. फिलॅन्थ्रॉपी. फिल म्हणजे काय? लव, आणि अँथ्रॉप म्हणजे काय? ह्युमन बिंग. म्हणजे हे आपलं करेक्ट आन्सर होईल की जो व्यक्ती मानव जातीवर प्रेम करतो त्याला फिलॅन्थ्रॉपी असं म्हटलं जातं. त्यानंतर फायलॅक्टरी. फायलॅक्टरी म्हणजे काय? एक धार्मिक वस्तू जी असेल त्याला आपण फायलॅक्टरी असं म्हणतो. म्हणून ऑप्शन सी पण होणार नाही. आणि फिलॉसॉफी, तत्वज्ञान, हे पण सगळ्यांना माहिती म्हणून ऑप्शन बी या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर होईल. दॅट इज फिलॅन्थ्रॉपी. पुढचा प्रश्न बघा, रिजेक्ट एज इनव्हॅलिड. रिजेक्ट करणे, खारिज करणे इज इनव्हॅलिड. बेकायदेशीर म्हणून रद्द करणे, रिजेक्ट करणे, त्याला काय म्हटलं जातं? रिइटरेट म्हणजे पुन्हा बोलणे. रिइटरेट म्हणजे काय? पुन्हा बोलणे किंवा पुन्हा म्हणणे किंवा पुन्हा सांगणे. हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचं. सो हे आपलं उत्तर होणार नाही. त्यानंतर या ठिकाणी प्युट्रिड हा शब्द आहे. प्युट्रिड या शब्दाचा अर्थ होतो कुजणे, म्हणजे हे पण आपलं उत्तर या ठिकाणी होणार नाही. त्यानंतर प्युट्रिफाय या दोन्ही शब्दांचा अर्थ होतो कुजणे, सडणे, रॉट, कुजणे, कुजणे, सडणे, ज्याला आपण म्हणतो रॉट होणे. सो हे पण आपलं उत्तर होणार नाही. क्वॅश इज द फायनल आन्सर. क्वॅश म्हणजे काय? एखादी बेकायदेशीर म्हणून ज्याला खारिज केलं जातं, रिजेक्ट केलं जातं, रद्द केलं जातं, कॅन्सल केलं जातं, त्याला आपण काय म्हणतो? क्वॅश असं म्हणत असतो. सो ऑप्शन डी फायनल आन्सर होईल. पुढे बघा, मेरी. मेरी म्हणजे काय? आनंदी. कॉन्वायवल. कॉन्वायवल म्हणजे सगळ्यांसोबत मिळणारा. हार्टी. हार्टी म्हणजे कोण? जो व्यक्ती हृदयाने, दिल से अच्छा आहे. गुड ह्युमर म्हणजे तो थोडा जोक पण करत राहतो. खुशमिजाज ज्याला असं म्हटलं जातं. सो जॉल म्हणजे काय? आपला जो जबडा असतो त्याच्या खालचा जो भाग आहे त्याला आपण जॉल म्हणतो. म्हणून ऑप्शन ए होणार नाही. जॉयस म्हणजे आनंदी. जॉयस म्हणजे कोण? आनंदी व्यक्ती. परंतु हे आपलं उत्तर होईल का? तर पुढचा शब्द बघा, जोवियल पण दिलेला आहे. जोवियल आणि जॉयस याच्यामध्ये फरक आहे. कोणताही व्यक्ती जॉयस असू शकतो, परंतु प्रत्येक व्यक्ती जॉवियल असू शकत नाही. बघा, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये केव्हा ना केव्हा आनंद येत असतो. जेव्हा त्याच्या जीवनामध्ये आनंद येईल तेव्हा तो व्यक्ती कसा असेल? जॉयस असेल. परंतु एखादा व्यक्तीच खुशमिजाज असेल, एखादा व्यक्तीच जर जॉली असेल, एखादा व्यक्तीच जर ऑलरेडी प्रत्येक वेळेस तो जॉवियल असेल, मेरी असेल, कॉन्वायवल असेल, सगळ्यांसोबत गप्पा मारणारा असेल, आनंदी व्यक्ती असेल, तर त्याला आपण काय म्हणतो? जॉवियल. म्हणून ऑप्शन सी फायनल आन्सर होईल. जुबली म्हणजे तर उत्सव, 25 वर्ष 50 वर्षानंतर जो आपण उत्सव जो आहे तो साजरा करतो त्याला आपण जुबली म्हणतो. सो जोवियल जे आहे ते करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा, अ जर्नी अंडरटेकन बाय अ ग्रुप ऑफ पीपल. एक अशा प्रकारचा प्रवास की जो केला जातो ग्रुप ऑफ पीपल द्वारा, विथ अ पर्टिक्युलर पर्पज, एका विशेष उद्देशासाठी, स्पेशली विशेषतः दॅट ऑफ एक्सप्लोरेशन ऑर रिसर्च. काहीतरी एक्सप्लोर करण्यासाठी, कशाचा तरी शोध घेण्यासाठी ग्रुप ऑफ पीपल जेव्हा प्रवासाला निघतात त्यांना काय म्हटलं जातं? वोयेज म्हणजे काय? फक्त समुद्र प्रवास. वोयेज म्हणजे काय? समुद्र प्रवास. समुद्र प्रवासाला जेव्हा आपण निघतो त्याला आपण काय म्हणतो? त्याला म्हणतो आपण वोयेज. सो ऑप्शन ए आपलं उत्तर होणार नाही. एक्सपेडिशन म्हणजे काय? की एखाद्या गोष्टीसाठी, सर्चसाठी, एक्सप्लोरेशनसाठी तुम्ही जात आहात त्याला एक्सपेडिशन म्हणतात. म्हणून ऑप्शन बी आपलं फायनल आन्सर होईल. सोजन म्हणजे आतापर्यंत आपण पाहिलं की सोजन म्हणजे थोड्या वेळासाठी घेतलेला काय? हॉल्ट किंवा ज्याला आपण मुक्काम असं म्हणतो. म्हणून हे ऑप्शन आपलं उत्तर होणार नाही. आणि पिलग्रिमेज म्हणजे काय? धार्मिक यात्रा, जसं कुंभमेळा वगैरे आहे ते. म्हणून ऑप्शन डी आपलं उत्तर होणार नाही. ऑप्शन बी इज द फायनल आन्सर. ऑल राईट, क्लिअर. बघा पुढचा प्रश्न, अ सडन अनस्टेडी मुवमेंट
अचानक एखादा व्यक्ती कोसळतोय, अचानक अचानक एखादा व्यक्ती जो आहे तो खाली पडतोय किंवा ड्रॉप होतोय, त्याला नेमकं काय म्हटलं जातं? सो बघा पहिला शब्द या ठिकाणी दिलेला आहे त्यांनी लुपिन. लुपिन म्हणजे काय एखाद्या गार्डनमध्ये किंवा एका ठिकाणी उंच, उंच जे प्लांट्स, फ्लॉवर्स जे असतात त्याला लुपिन असं म्हटलं जातं. हे आपलं उत्तर होणार नाही. लर्च, लर्च म्हणजे काय? अचानक काहीतरी कोसळणे किंवा ड्रॉप होणे म्हणजे हेच अ सडन अनस्टेडी मूव्हमेंट. स्थिर होतं आणि अचानक काय झालं? कोलमडलं. अचानक काय झालं? लर्च झालं. सो ऑप्शन बी या ठिकाणी फायनल आन्सर होईल. लगर म्हणजे काय? एक छोटं जहाज की ज्याला शिडी लावलेली असते. सो ऑप्शन सी आपलं उत्तर होणार नाही. आणि या ठिकाणी लिमन, लिमन म्हणजे काय? की एक प्रकाशाचं जे मापक असतं, प्रकाश जो आहे तो मापण्यासाठी, त्याचं माप घेण्यासाठी जे मापक असतं, त्याला आपण ल्युमेन असं म्हणतो. म्हणून ऑप्शन डी आपलं उत्तर होणार नाही. ऑप्शन बी जे आहे लर्च आपलं फायनल आन्सर या ठिकाणी होईल. अचानक कोलमडणे. पुढे बघा, डायरेक्ट अँड आउटस्पोकन. एक असा व्यक्ती की जो डायरेक्ट बोलतो, स्ट्रेट फॉरवर्ड आहे, ज्याला काय म्हटलं जातं? स्ट्रेट फॉरवर्ड म्हटलं जातं. ज्याला आउटस्पोकन असं देखील म्हटलं जातं. ज्याला फोर्टराइट असं देखील म्हटलं जातं. फोर्टराइट म्हणजे काय? आउटस्पोकन व्यक्ती. बघा आउटस्पोकन तर या ठिकाणी दिलेलं आहे. आउटस्पोकन पण दिलेलं आहे किंवा ज्याला आपण म्हणतो डायरेक्ट, लगेच बोलणारा किंवा ज्याला आपण काय म्हणतो? फोर्टराइट, आउटस्पोकन, डायरेक्ट आणि आताच एक शब्द मी तुम्हाला सांगितला होता स्ट्रेट फॉरवर्ड. सो स्ट्रेट फॉरवर्ड. ऑप्शन ए आपलं फायनल आन्सर. फोर्टिट्यूड म्हणजे काय? फोर्टिट्यूड म्हणजे साहस, शूरता, वीरता. सो हे आपलं उत्तर होणार नाही. हे काय आहे? फोरमायका. आपण फोरमायका पाहिलं असेल बघा. आता डिजिटल बोर्डचा वापर आपण करतो. यापूर्वी आपण ज्यावेळेस लेक्चर्स घ्यायचो त्यावेळेस ते व्हाईट बोर्डवर असायचे. त्या व्हाईट बोर्डचा जो सनमायका सारखा पार्ट होता त्यालाच आपण काय म्हणतो? फोरमायका. तुम्ही सनमायका पाहिलं असेल, आपल्या टेबलवर सनमायका असतं. तसंच हा काय आहे? फोरमायका आहे. सो ऑप्शन सी जे आहे ते आपलं उत्तर होणार नाही. आणि फोर्टिफाय म्हणजे काय? मजबूत करणे, एम्पॉवर करणे, स्ट्रेंथन करणे. सो हे पण आपलं उत्तर होणार नाही. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना? पुढे बघा, अलाविंग. अलाविंग म्हणजे परमिशन देणारा ऑर असिस्टिंग, मदत करणारा. टू डिस्कवर, डिस्कवर करण्यासाठी, एक्सप्लोर करण्यासाठी, शोध घेण्यासाठी जी मदत केली जाते त्या मदतीला काय म्हटलं जातं? बघा पहिला शब्द आहे कन्सेप्च्युअल. कन्सेप्च्युअल म्हणजे काय? संकल्पनात्मक. आणि संकल्पनात्मक आपलं उत्तर होणार नाही. त्यानंतर बघा इन एज्युकेटिव्ह. इन एज्युकेटिव्ह म्हणजे काय? शिक्षणप्रद नाहीये, बोधप्रद नाहीये, म्हणजे ज्याच्यातनं आपल्याला काही शिकण्यासारखं मिळत नाही त्याला आपण काय म्हणतो? इन एज्युकेटिव्ह. सो ऑप्शन बी आपलं फायनल आन्सर होणार नाही. अनएम्पेरिकल म्हणजे काय? की ज्याला कुठल्याही प्रकारचा एक्सपिरियन्स नाही, कुठल्याही प्रकारचा अनुभव नाही. सो ऑप्शन सी होणार नाही. युरिस्टिक म्हणजे काय? की काहीतरी शोध घेण्यासाठी, काहीतरी एक्सप्लोर करण्यासाठी, काहीतरी डिस्कवर करण्यासाठी जी मदत केली जाते त्याला युस्ट्रिक म्हटलं जातं. म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं फायनल आन्सर या ठिकाणी होईल. पुढे बघा, समथिंग दॅट इज पर्टेनिंग टू कंट्रोवर्सी. असं काही की ज्यामुळे काय होते? कंट्रोवर्सी तयार होते. त्याला काय म्हटलं जातं? पहिला शब्द आहे पॉइग्नन्सी. पॉइग्नन्सी म्हणजे काय? तीव्र भावना. एखाद्या व्यक्तीच्या तीव्र किंवा व्यक्तींच्या किंवा समूहाच्या किंवा पब्लिकच्या किंवा जनतेच्या तीव्र भावना असतील त्याला आपण पॉइग्नन्सी असं म्हणतो. सो हे आपलं उत्तर होणार नाही. हे काय होईल? हार्श सेंटिमेंट, तीव्र भावना. सो हे आपलं उत्तर होईल का? नाही. लॉडेटरी. लॉर्ड म्हणजे काय? स्तुती. आणि लॉडेटरी म्हणजे काय? स्तुतीचं. सो ऑप्शन बी आपल्या ठिकाणी उत्तर होणार नाही. त्यानंतर बघा प्युटेटिव्ह. प्युटेटिव्ह म्हणजे काय? कथन. प्युटेटिव्ह म्हणजे काय? कथन. सो हे पण आपलं उत्तर होणार नाही. पोलमिकल. पोलमिकल म्हणजे काय? की जे भांडणाशी, कॉन्ट्रोवर्सीशी निगडीत आहे, रिलेटेड आहे, संबंधित आहे ते. ऑप्शन डी जे आहे ते आपलं फायनल आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. अ पर्सन ॲज अ सोर्स ऑफ इंटेलेक्च्युअल लाईट ऑर मॉरल इन्स्पिरेशन. एक असा व्यक्ती की जो सोर्स आहे ऑफ इंटेलेक्च्युअल लाईट. एक असा व्यक्ती की जो सोर्स ऑफ इंटेलेक्च्युअल लाईट आहे, म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो एनलाइटन झालेला आहे तो व्यक्ती. जसं पूर्वीचे संत होते, महात्मा होते, त्यांना एक प्रकारचं एनलाइटनमेंट होतं. त्यांना एक प्रकारचं एनलाइटमेंटची प्राप्ती झालेली होती. तर अशा प्रकारच्या व्यक्तींना काय म्हटलं जातं? सो बघा लर्च तर आपण आत्ताच पाहिलं, अचानक कोलमडणे. सो हे आपलं उत्तर होणार नाही. ल्युमिनरी म्हणजे एक असा व्यक्ती की ज्याला बोध झालेला आहे. ल्युमिनरी म्हणजे एक असा व्यक्ती जो ज्याला एनलाइटनमेंट झालेली आहे. सो ऑप्शन बी आपलं फायनल आन्सर होईल. लुमिनेअर म्हणजे काय? लुमिनेअर म्हणजे काय? प्रकाश. आणि प्रकाशाचं एक जे साधन असतं त्याला आपण लुमिनेअर असं म्हणतो की जे चकाकतं किंवा प्रकाशमान असतं. आणि लुनेट एक खिडकीचा प्रकार आहे. सो ऑप्शन बी फायनल आन्सर आपल्या या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा 27. विल्यम शेक्सपियर सगळ्यांना माहिती आहे अँड क्रिस्टोफर मार्लो, द टू ग्रेट प्ले राईट्स होते हे दोघं ऑफ दी एलिझाबेथन इरा वेर लिव्हिंग इन द सेम टाइम ऑफ पिरियड. लिव्हिंग इन द सेम टाइम ऑफ, जसं की शेक्सपियर आणि त्याच्यासोबत क्रिस्टोफर जे आहे एकाच कालावधीमध्ये होते, एकाच काळात होते, समकालीन होते. गौतम बुद्ध आणि महावीर दोघं पण काय होते? एक समकालीन होते. त्यानंतर आपण बघू शकतो अनेक आहेत की जे समकालीन असते. समकालीन म्हणजे काय? लिव्हिंग इन द सेम टाइम ऑफ पिरियड. सेम टाइम ऑफ पिरियडमध्ये जे असतात, समकालीन असतात, त्यांना काय म्हटलं जातं? शॉविनिस्ट म्हणजे काय? अति देशभक्त असतं. यांच्यामध्ये देशभक्ती तर असते, परंतु हे अतिशय देशभक्त असतात.
कट्टर देशभक्ती. कॉस्मोपॉलिटन्स म्हणजे काय? जागतिक विचारांचे. आत्ताच आपण पूर्वी पाहिलं. कंटेम्पररीज म्हणजे काय? समकालीन. म्हणून ऑप्शन सी फायनल आन्सर या ठिकाणी होईल. सायनिक्स म्हणजे कोण? एक निंदक किंवा जो संशय घेणारा असेल तो सायनिक्स. सो ऑप्शन सी जे आहे ऑप्शन सी जे आहे कंटेम्पररीज, त्याला आपण काय म्हणतो? समकालीन. पुढे बघा, टू डिस्प्यूट अँग्रीली. एखादा व्यक्ती जर अतिशय संतापाने डिस्प्यूट करत असेल, भांडण करत असेल, त्या ठिकाणी क्वारल करत असेल, त्याला काय म्हटलं जातं? पहिला शब्द आहे रेंच. रेंच म्हणजे काय? मुरगडणे. एखाद्या वेळेस आपलं जे काही अंग असेल, हात असेल, पाय असेल, तो मुरगडतो, त्याला आपण काय म्हणतो? रेंच असं म्हणतो. ऑप्शन ए आपलं उत्तर होणार नाही. रेक म्हणजे काय? रेक म्हणजे डिस्ट्रॉय करणे, नाश करणे, अॅनहिलेट करणे, नाश करणे, डेव्हस्टेट करणे, डिस्ट्रॉय करणे, ज्याला आपण म्हणत असतो. पुढचा शब्द आहे रँगल. रँगल म्हणजे काय? भांडण करणे. रँगल म्हणजे काय? भांडण करणे. सो ऑप्शन हे जे आहे आपलं करेक्ट आन्सर होईल. प्रत्येक शब्दामध्ये जो डब्ल्यू आहे मित्रांनो, तो सायलेंट आहे, हे लक्षात घ्या. पहिल्या शब्दामध्ये रेंच, डब्ल्यू सायलेंट. दुसऱ्या शब्दाचा उच्चार रेक, डब्ल्यू सायलेंट. तिसऱ्या शब्दाचा उच्चार रँगल, डब्ल्यू सायलेंट आहे. आणि चौथा शब्द पण रॅक आहे, त्यातलाही डब्ल्यू जो आहे तो सायलेंट आहे. आणि या ठिकाणी रॅक म्हणजे काय? त्रास देणे. रॅक म्हणजे काय? त्रास देणे. आणि हे रँगल म्हणजे काय? भांडण करणे, भांडण करणे. आणि म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं फायनल आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा, निशा पार्टिसिपेट्स इन ऑलमोस्ट एव्हरी ऍक्टिव्हिटी. निशा जी आहे ती प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट करते, भाग घेते. अँड इन ऑल फंक्शन, हे प्रत्येक प्रोग्राममध्ये सुद्धा भाग घेते. हेल्ड इन स्कूल, जे शाळेमध्ये होतात ते. ॲज शी हॅज मेनी स्किल, जसे की तिच्याकडे मेनी स्किल्स आहेत. ज्या व्यक्तीकडे खूप साऱ्या स्किल्स असतात त्याला आपण काय म्हणतो? ऑलराऊंडर म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? व्हर्सटाईल असं म्हणत असतो. सो बघा, व्हल्नरेबल म्हणजे कोण? जो वीक, ज्याच्यावर लगेच हल्ला केला जाऊ शकतो, शोषण केलं जाऊ शकतो, त्याला व्हल्नरेबल म्हणतात. ऑप्शन ए उत्तर होणार नाही. इनोव्हेटिव्ह म्हणजे काय? ज्याच्यामध्ये एक नाविन्यता असेल. इनोव्हेटिव्ह म्हणजे काय? नाविन्यता. सो ऑप्शन बी पण आपलं उत्तर या ठिकाणी होणार नाही. व्हर्सटाईल, ती कशी आहे? व्हर्सटाईल म्हणजे तिच्याकडे काय आहे? अनेक स्किल्स आहेत, म्हणून काय? व्हर्सटाईल होणार. त्यानंतर फ्रजाईल. फ्रजाईल म्हणजे काय? ज्याला आपण म्हणतो नाजूक, कोमल किंवा ठिसूळ. सो ऑप्शन सी आपल्या या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. कारण या ठिकाणी निशा प्रत्येक प्रोग्राममध्ये पार्टिसिपेट करते, कारण त्याच्याकडे खूप साऱ्या स्किल आहे, म्हणजे ती कशी आहे? व्हर्सटाईल आहे. पुढे बघा, वर्क एक्स्ट्रीमली हार्ड. एखादा व्यक्ती खूप मेहनत करत असेल, खूप मेहनतीला कोणता शब्द आहे? तर बघा, टॉईल हा शब्द आहे. टॉईल म्हणजे काय? खूप मेहनत घेणे. त्यानंतर बघा, ट्रूप. ट्रूप म्हणजे काय? समूह. ट्रूप म्हणजे काय? समूह. हे आपलं उत्तर होणार नाही. स्लॅम. स्लॅम म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीची निंदा करणे किंवा एखाद्या व्यक्तीचा घोर अपमान करणे. स्प्यू म्हणजे काय? फेकणे, फेकून देणे. ओकणे, फेकणे, फेकून देणे. सो ऑप्शन ए जे आहे टॉईल म्हणजे काय? खूप मेहनत, जे आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा, द मॅनेजर बिहेव्स ॲज ही नोज एव्हरीथिंग अँड ही हॅज अनलिमिटेड नॉलेज. मॅनेजर असा बिहेव करतो की त्याच्याकडे खूप सारं नॉलेज आहे आणि त्याच्याकडे खूप सारं तो सगळं काही जाणतो, त्याच्याकडे खूप सारं नॉलेज आहे. ज्या व्यक्तीकडे खूप सारं नॉलेज आहे, जो व्यक्ती सर्व काही जाणतो, त्याला काय म्हटलं जातं? पहिला शब्द आहे ओमनी म्हणजे सर्व, आणि पोटेंट म्हणजे शक्ती. सर्वशक्तिमान जो असेल त्याला ओमनी पोटेंट म्हटलं जातं, हे सगळ्यांना माहिती. ऑप्शन ए कॅन्सल. ओमनी सायंट. ओमनी म्हणजे सर्व आणि सायंट. सायंट म्हणजे काय? नॉलेजेबल. ज्याला सर्व प्रकारचं नॉलेज आहे त्याला ओमनी सायंट असं म्हटलं जातं. पुढचा शब्द आहे ओमनी प्रेझेंट. ओमनी म्हणजे सर्व, प्रेझेंट म्हणजे हजर. सर्व ठिकाणी जो हजर आहे तो ओमनी प्रेझेंट, म्हणजे हे उत्तर होणार नाही. ओमनीवोरस. ओमनी म्हणजे सर्व आणि वोरस म्हणजे खाणारे, जे सर्व खातात, मांस पण खातात, प्लांट्स पण खातात, शाकाहारी आणि मांसाहारी दोघी पण आहेत, त्यांना आपण ओमनीवोरस म्हणतो. ऑप्शन डी आपलं उत्तर होणार नाही. ओमनी सायंट, जो सर्व काही जाणतो की ज्याला सर्व काही नॉलेज आहे, त्याला आपण ओमनी सायंट असं म्हणतो. पुढे बघा, द ॲक्शन ऑफ एक्झामायनिंग विथ केअर ऑर रीडिंग केअरफुली. एक अशा प्रकारची ॲक्शन किंवा कृती की जे एक्झामाइन करते. एक्झामाइन करताना अतिशय काळजीपूर्वक एक्झामाइन करते किंवा अतिशय काळजीपूर्वक रीड करतायत, त्याला काय म्हटलं जातं? पहिला शब्द आहे परस्वेड. परस्वेड म्हणजे काय? मन वळविणे किंवा कन्व्हिन्स करणे, ज्याला आपण म्हणतो. म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं उत्तर होणार नाही. परवर्स म्हणजे काय? विकृत किंवा विपरीत, ज्याला आपण म्हटलं जातं, म्हणून ऑप्शन बी आपलं उत्तर होणार नाही. परयुजल म्हणजे काय? ज्याला आपण म्हणतो की एखाद्या व्यक्तीला एखादी जी काही गोष्ट असेल ते आपण अतिशय केअरफुली रीड करत असू किंवा क्लोजली ऑब्झर्व्ह करत असू, त्याला आपण परयुजल असं म्हणतो. आणि म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. आणि पर्सिफ्लेज म्हणजे काय? जे टवाळखोर असतात किंवा टवाळी करतात त्यांना पर्सिफ्लेज असं म्हणतात. मग ऑप्शन डी आपलं उत्तर होणार नाही. ऑप्शन सी आपलं फायनल आन्सर या ठिकाणी होईल. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 33. ॲट द पार्टी. पार्टीमध्ये रोहन होता प्रिटेंडिंग टू बी व्हॉट ही इज नॉट. प्रिटेंडिंग म्हणजे काय? प्रिटेंडिंग म्हणून नाटक करणे, ढोंग करणे. टू बी व्हॉट ही इज नॉट, जे नाहीये ते दाखवण्याचं तो ढोंग करतोय, नाटक करतोय. अशा प्रकारच्या व्यक्तीला आपण काय म्हणतो? हिपोक्राईट म्हणतो. एक असा व्यक्ती जो नाहीये आणि दाखवतोय, किंवा जे आहे पण दाखवत नाहीये, त्याला आपण हिपोक्राईट असं म्हणत असतो. कॅन्टर म्हणजे काय? अलगदपणे एखाद्या व्यक्तीजवळ जाणे. त्यानंतर ऑटोक्रॅट म्हणजे हुकुमशहा, हे पण आपलं उत्तर होणार नाही. हिपोक्राईट बघा ऑप्शन सी मध्ये आहे. आणि गुडी म्हणजे तर चांगला व्यक्ती, म्हणून ऑप्शन सी या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर होईल. हिपोक्राईट असा व्यक्ती की जो ढोंग करतोय, चांगला असण्याचं किंवा ढोंग करणे. झील. झील म्हणजे काय? एन्थुझियाझम, उत्साह. बर्निंग एन्थुझियाझम, पॅशन. एखाद्या व्यक्तीमध्ये खूप उत्साह असेल, पॅशन असेल, त्याला काय म्हटलं जातं? ॲरिड. ॲरिड म्हणजे काय? नापीक जमीन. ॲरिड म्हणजे काय? नापीक जमीन, ज्याला आपण म्हणतो. ऑप्शन ए आपलं उत्तर होणार नाही. आर्डर. आर्डर म्हणजे काय? ज्याच्यामध्ये फार उत्साह आहे.
जो व्यक्ती झिलेट आहे, एन्थुझियास्टिक आहे. ऑप्शन बी फायनल आन्सर. आर्क्वेट, आर्क म्हणजे तुम्हाला माहिती असेल अशा प्रकारचा सर्कलचा एक आर्क असतं. आर्क्वेट म्हणजे काय? आर्क काढणे किंवा सर्कल वर्तुळाकार करणे. सो हे उत्तर होणार नाही. आणि ॲरेना म्हणजे तुम्हाला माहिती असेल अंगण, मैदान किंवा ज्याला आपण काय म्हणतो आखाडा म्हणत असतो. सो ऑप्शन डी पण आपलं उत्तर होणार नाही. ऑप्शन बी इज द फायनल आन्सर. क्वेश्चन नंबर 35. अ पर्सन हूज जॉब इज टू राईट डिक्शनरीज. एक असा व्यक्ती जो डिक्शनरीजचं लेखन करतो. डिक्शनरीज असतात ना, त्या डिक्शनरीचं लेखन केलं जातं. ए, नंतर ए, नंतर ए, बी अशा पद्धतीने प्रॉपर ती रचना करावी लागते शब्दांची. असं डिक्शनरीचं लेखन करणाऱ्यांना काय म्हटलं जातं? वॅगाबॉन्ड. वॅगाबॉन्ड म्हणजे काय? जे भटके असतात ते. जे भटके असतात ते म्हणजे हे आपलं उत्तर होणार नाही. एफिमेरल. एफिमेरल म्हणजे काय? फ्लिटिंग. जे काही क्षणापुरतं असतं, क्षणभंगूर असतं ते. हे पण आपलं उत्तर होणार नाही. लेक्सिकोग्राफर हा असा व्यक्ती आहे जो काय करतो? डिक्शनरी लिहिण्याचं काम करतो. आणि प्लॅगराइज म्हणजे काय? साहित्य चोरी करणे. जे काही आपण लिहिलेलं असेल, समजा एखादं पुस्तक असेल, त्या पुस्तकातील मजकूर जसाच तसा चोरी करून दुसऱ्या पुस्तकात छापला गेलेला असेल, तर त्याला काय म्हणतो? प्लॅगराइज किंवा प्लॅगरिझम असं म्हणतो. साहित्य चोरी करणे. सो ऑप्शन डी पण आपलं उत्तर होणार नाही. ऑप्शन सी इज द फायनल आन्सर. लेक्सिकोग्राफर, वन हू राइट्स डिक्शनरीज. पुढे बघा, शायलॉक वॉज अ कट थ्रोट अँड वॉज नोन ॲज समवन. आता इथून आपला वन वर्ड सबस्टिट्यूशन सुरू होईल. समवन एक असा व्यक्ती हू वॉज ओनली इंटरेस्टेड इन द अमाउंट ऑफ मनी. एक असा व्यक्ती जो फक्त पैशांमध्ये आपला इंटरेस्ट ठेवतो. दॅट ही कुड गेट फ्रॉम अ सिच्युएशन, की कोणत्याही सिच्युएशनमध्ये त्याला पैसा मिळाला पाहिजे असा जो लोभी किंवा हावरट व्यक्ती असेल त्याला काय म्हटलं जातं? सेल्फिश म्हणजे स्वार्थी, आणि स्वार्थी प्रत्येक व्यक्ती असतो. आणि सेल्फिशनेस चुकीचा नसतो. प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वार्थासाठी काही ना काही करत असतो. सो सेल्फिशनेस वाईट आहे असं नाही. अति जास्त सेल्फिशनेस जो आहे तो वाईट असतो. सो प्रत्येक व्यक्ती कुठे ना कुठे थोड्या मोठ्या प्रमाणावर सेल्फिश असतो. त्यामुळे या व्यक्तीसाठी सेल्फिश म्हणणं चुकीचं राहील. या व्यक्तीसाठी आपण काय म्हणणार? ग्रीडी, हावरट, की कुठल्याही सिच्युएशनमध्ये सगळं मलाच मिळालं पाहिजे. काहीही असो, पैसा असो, प्रॉपर्टी असो, सत्ता असो, व्हॉटएव्हर काहीही असो, सगळं मलाच मिळालं पाहिजे. लोभी, हलकट, हावरट असं ज्याला म्हटलं जातं ग्रीडी. सो ऑप्शन बी फायनल आन्सर होईल. मेडलसम. मेडल म्हणजे काय? ढवळाढवळ करणे, इंटरफेअर करणे. आणि सम म्हणजे काय? सारखा. जो व्यक्ती सारखं किंवा जो व्यक्ती ढवळाढवळ करतो त्याला मेडलसम असं म्हटलं जातं. सो ऑप्शन सी आपलं उत्तर होणार नाही. मर्सनरी पैसे घेऊन काम करणारा व्यक्ती, मर्सनरी ज्याला आपण म्हणतो. सो ऑप्शन डी पण आपलं उत्तर होणार नाही. एमपीसीचा आवडता शब्द. ऑप्शन बी जे आहे ग्रीडी आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढे बघा, रमन हॅड ऑलवेज बीन अट्रॅक्टेड. रमन नेहमीच आकर्षित झालेला आहे टू द सायंटिफिक स्टडी ऑफ साऊंड. सायंटिफिक साऊंडची जी सायंटिफिक स्टडी केली जाते त्याला आपण अकॉस्टिक असं म्हणत असतो. म्हणून बघा, अकॉस्टिक्स जे आहे ऑप्शन ए मध्ये आहे. ॲग्रोनॉमी म्हणजे काय? शेतीशास्त्र. ॲग्रिकल्चर आपल्याला माहिती असेल. शेतीशास्त्र म्हणजे काय? ॲग्रोनॉमी. ऑलकेमी म्हणजे काय? रसायनशास्त्र, केमिस्ट्री ज्याला आपण म्हणतो, परंतु हे ओल्ड केमिस्ट्री जी आहे ती या ठिकाणी येणार आहे. ऑप्शन सी पण उत्तर होणार नाही. आणि एस्थेटिक्स. एस्थेटिक्स म्हणजे काय? सौंदर्यशास्त्र. आणि म्हणून हे पण आपलं उत्तर होणार नाही. साऊंड बद्दल बोललेलं आहे म्हणून अकॉस्टिक्स जे आहे ते आपलं फायनल आन्सर या ठिकाणी होईल. क्वेश्चन नंबर 38. माय ब्रदर इज कॉनशोर. माय ब्रदर इज कॉन्शर ऑफ फूड. कॉन्शर ऑफ फूड आहे. कॉन्शर म्हणजे काय? तज्ञ किंवा पारखी, जो जाणणारा आहे, एक्स्ट्रा त्याला नॉलेज आहे फूड. अँड डज नॉट मिस एनी चान्स टू एक्सपेरिमेंट. आय एम सॉरी. चान्स टू एक्सपेरिमेंट विथ न्यू डिशेस. एक मिनिट. चान्स टू एक्सपेरिमेंट. असा व्यक्ती की जो पारखी आहे आणि फूडसोबत वेगवेगळे एक्सपेरिमेंट करतो त्याला काय म्हटलं जातं? बघा, ग्लटन. ग्लटन म्हणजे कोण? खादाड, ज्याला फक्त खाण्याबद्दलचं माहिती आहे, खादाड. सो ऑप्शन ए आपलं उत्तर होणार आहे. स्टेवर्ड म्हणजे व्यवस्थापक, स्पेशली जहाजावरचा असतो. आता जे टीसीएसची परीक्षा झाली होती त्यामध्ये स्टेवर्ड हा प्रश्न विचारला होता. सो गॉर्मट. गॉर्मट म्हणजे काय? जो व्यक्ती अतिशय स्किलफुल आहे किंवा पारखी आहे किंवा वेगवेगळ्या फूडचे तो प्रयत्न करून बघतो, एक्सपेरिमेंट करून बघतो वेगवेगळे पदार्थ करण्यामध्ये, त्याला गॉर्मट असं म्हटलं जातं. पोर्टर म्हणजे हा माल सगळ्यांना माहिती आहे. ऑप्शन सी या ठिकाणी करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा, वन थिंग दॅट कॅन बी डिवाइडेड. असं काही की ज्याला डिवाइड केलं जाऊ शकतं त्याला आपण डिव्हिजिबल असं म्हणतो. सो रिमाइंडर म्हणजे काय? रिमाइंडर तर आपण म्हणू शकतो की जी बाकी येणार त्याला आपण रिमाइंडर म्हणतो. कोशंट आणि डिव्हिडंड पण आपलं उत्तर होणार नाही. कोशंट म्हणजे भाग देतो ते, आणि भाग जो मिळालेला असतो तो. आणि डिव्हिडंड म्हणजे काय? ज्या संख्येला भागलं जातं, भाज्य ती. आणि डिव्हिजिबल म्हणजे काय? जी संख्या डिवाइड होऊ शकते त्याला डिव्हिजिबल असं म्हटलं जातं. ऑप्शन डी फायनल आन्सर होईल. किलिंग ऑफ वन्स वाईफ. एखाद्या व्यक्तीच्या वाईफ, एखादा व्यक्ती स्वतःच्या वाईफला किल करतोय, मर्डर करतोय. साईड हा शब्द आला पाहिजे. प्रत्येकाकडे साईड आहे. साईड हा शब्द प्रत्येकात. पॅट्री म्हणजे काय? पॅट्री म्हणजे वडील, फादर. पॅट्रीसाईड पितृहत्या होईल. हे काय होईल? पितृहत्या. तर सगळ्यांना माहिती असेल. पितृहत्या हे उत्तर होईल का? नाही. मॅट्रिसाईड मातृहत्या हे पण उत्तर होणार. वायरिसाईड व्हायरस, व्हायरसला किल करणे. युगजुरी साईड. युगजुरी म्हणजे काय? वाईफ. आणि साईड म्हणजे काय? मर्डर, हत्या, किल. सो हे आपलं फायनल आन्सर या ठिकाणी होईल. ऑप्शन डी. आणि पुढचा एक प्रश्न आहे, अनसेल्फिश इंटरेस्ट इन वेलफेअर ऑफ अदर. अनसेल्फिश कोणत्याही प्रकारचा सेल्फिश इंटरेस्ट नाही आहे. अनसेल्फिश आहे. निस्वार्थ. निस्वार्थ. निस्वार्थ इंटरेस्ट आहे इन द वेलफेअर ऑफ अदर्स. लोकांचं कल्याण व्हावं असा निस्वार्थ हेतू किंवा पर्पज ज्या व्यक्तीचा असतो त्याला काय म्हटलं जातं? सेलिबसी म्हणजे जो ब्रह्मचर्य पाळतो तो ब्रह्मचारी.
मिसॅन्थ्रॉपी म्हणजे कोण? जो मानवाचा हेट करतो, द्वेष करतो. मग तो अनसेल्फिश मोटिव्ह ठेवणार का नाही? इगोइझम जो स्वतः अभिमानी आहे, गर्विष्ठ आहे, सो हे उत्तर होणार नाही. अल्ट्रुइझम जो परोपकारी आहे, जो इतरांचं कल्याण करतो, वेलफेअर करतो, त्याच्याबद्दल चिंता करतो, त्याला आपण अल्ट्रुइझम असं म्हणतो. म्हणून ऑप्शन डी या ठिकाणी फायनल आन्सर होईल. आणि अशा पद्धतीने आपण आज 41 वन वर्ड सबस्टिट्यूशन्सला कव्हर केलेलं आहे मित्रांनो. अतिशय कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त माहिती देण्याचा हा पूर्ण प्रयत्न आहे. कारण तुमचाही वेळ महत्त्वाचा आहे, माझाही वेळ महत्त्वाचा आहे. कमीत कमी वेळेत क्वालिटी कंटेंट, क्वालिटी टाईम एक्सपिरियन्स करण्यासाठी हा व्हिडिओ मी या ठिकाणी बनवलेला आहे मित्रांनो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. तुम्ही जर लाईक केलं तर आम्हाला रिस्पॉन्स असा मिळतो की अधिकाधिक व्हिडिओ विविध परीक्षेसाठी किंबहुना ॲटलीस्ट हायकोर्ट परीक्षेसाठी तरी आपण अशा पद्धतीचे व्हिडिओ जे आहे ते कंटिन्यू करू शकतो. म्हणून कृपया सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि जर तुमच्याने जमत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर विद्यार्थी मित्र-मैत्रिणींपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ पोहोचवा आणि शेअर करा. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. चॅनल जॉइन करा. एसके एज्युकेशन ॲपची लिंक दिलेली आहे. तुम्ही आपल्या कोर्सबद्दल विचार करू शकता. सो हायकोर्ट परीक्षेसाठी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आपली तयारी चांगली चालू ठेवा. आजची तयारी आपलं हे उद्याचं यश निश्चित करणारी आहे. म्हणून आजच आपली तयारी जी आहे ती व्यवस्थित चालू ठेवा. आपल्या या एसके एज्युकेशन ॲपवर एसके एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर सर्व व्हिडिओज बघा तुम्ही. सर्व व्हिडिओजमध्ये तुम्हाला मॅक्सिमम कंटेंट देण्याचा प्रयत्न केलेला आहे कमीत कमी वेळेमध्ये. म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त कंटेंटचा अभ्यास तुम्ही करू शकता आणि इव्हन तुम्ही प्रत्येक व्हिडिओ 1.5 किंवा 2.0 एक्स स्पीडने सुद्धा पाहू शकतात. जेणेकरून तुमचा वेळ जो आहे तो कमीत कमी खर्च होईल आणि इतर विषयांना सुद्धा तुम्हाला वेळ देता येईल. तर आता तूर्त या ठिकाणी थांबूया. थँक यू सो मच. टेक केअर. बाय बाय. जय हिंद. जय भारत.